नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच छान होणार आहे. अक्षरा आणि अधिपती घराच्या बाहेर तर पडलेले आहेत, पण त्यांनी ही गोष्ट खूपच अगदी आनंदाने स्वीकारलेली आहे. पाऊस धो धो पडत असतो. अक्षरा आणि अधिपती त्या पावसात चालत आहेत. मधून त्यांना मग कुठेतरी टेन्शन येत असतं. अक्षराला वाटत असतं की आपल्याला राहायला जागा तरी मिळाली पाहिजे. अधिपती मात्र एन्जॉय करत असतो. अधिपती म्हणतो की आता काय करणार, अडोसा नाही आहे, पावसात भिजत तर जायचं आहे, तर आनंदाने उड्या मारत एन्जॉय करत जाऊया ना, त्यात काय एवढं, असं तो अक्षराला सांगत असतो. अक्षरा म्हणत असते, पण अधिपती आता मला एक कळत नाही आहे, आता आपल्याला राहायला जागा तर मिळायला पाहिजे, पण ह्या वस्त्रांचं आणि खाण्याचं काय करायचं, त्यासाठी काम पण मिळणं गरजेचं आहे ना. तेव्हा अधिपती अक्षराला म्हणतो, होईल हो, काय काळजी करताय, टेन्शन आलं आहे का तुम्हाला, आता खरं माहिती आहे का, असं वाटायला लागलं आहे की तुम्ही शाळेत शिकवत होता की नाही, माणसाच्या मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा, हे मला जाणवायला लागलेलं आहे. आणि आता मास्तरीनबाईसारखं तुम्ही बोलायला लागला. अक्षरा म्हणते की हो का, आणि ती हसायला लागते. इकडे चारुहास सरांना काळजी वाटत असते की अक्षरा आणि अधिपती घराच्या बाहेर पडलेले आहेत. कोणत्या परिस्थितीत राहत असतील, एवढा धो पाऊस पडतो. कारण ही सगळी सिच्युएशन, ही जी सगळी परिस्थिती आहे ती चारुहास सरांनी ऑलरेडी बघितलेली आहे, ऑलरेडी अनुभवलेली आहे. त्यांना माहिती आहे की याचा त्रास किती होतो, या सगळ्यामुळं किती कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करायला लागतो, ते त्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे त्यांना वाईट वाटत आहे. इकडं आजी भुवनेश्वरीकडे आलेली आहे. भुवनेश्वरीला म्हणते की कळते का गं भोये तुला, आता पोरांनी तुझं एवढं ऐकलं, घराच्या बाहेर गेलेत ना ते, मग आता माघारी घे ना बोलवून, जावई बापूंनी सांगितलंय ना, काही गरज नाही आहे, आता ते घराच्या बाहेर पडले आणि 10 दिवस राहिले काय आणि 1 दिवस राहिले काय. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की नाही, कसं आहे, माणसाकडे पैसा संपत्ती आहे म्हणून कुणी पण सोबत राहतं, पण ते नसताना राहिलं पाहिजे. आजी म्हणते, पण मला एक कळत नाही आहे, त्यांच्या लग्नाला इतके महिने झाले तेव्हा तुला सुचलं नाही, आणि आता कसं काय सुचलं गं. तर लगेचच चंचीमध्ये तोंड खूप असते आणि बोलायला सुरुवात करते, मला सांग आजी, काल तू का त्यांची खोली सजवली. तेव्हा आजी म्हणते, आता अक्षराने अधिपतीला प्रेमाची कबुली दिली आणि मग ते दोघं एकत्र आले पाहिजेत ना, म्हणून. मग इकडे भुवनेश्वरी म्हणते, झालं ना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच दिलेलं आहे. माणसाने लग्न झालं म्हणून सगळं नाही गं, माणसाने शरीराने मनाने एकत्र आलं पाहिजे, आणि त्या गोष्टीची तयारी त्यांनी केली होती, म्हणून आम्ही त्यांना आत्ता शिक्षा दिली. म्हणजेच आम्ही त्यांना ही अट सांगितली आहे, त्यांच्या संसाराला आत्ता सुरुवात होत आहे ना, त्यामुळे सांगितलेलं आहे. आजी म्हणते, अगं पण भुये, असं नको होतं करायला, तू बोलव खराच नाही. अगं अधिपतींवर जीव आहे ना तुझा, अगं तुला किती मानतात ते, तुला माहिती आहे ना, ते नाहीत राहू शकणार, त्रास होईल त्यांना. अगं सुनबाईचं नाही का काय, तिचं काय नाही, ती राहील, पण अधिपतींचं काय. तर भुवनेश्वरी मात्र ऐकायला तयार नसते. इकडे चारुहास सरांनी आता ओंक्याला फोन केलेला आहे. चारुहास सरांना ओंक्या म्हणतो, काय झालं, बोला मालक. तेव्हा चारुहास सर म्हणतात की अरे, एक बोलायचं होतं, अधिपती आणि अक्षरा बाहेर गेलेत. तेव्हा ओंक्या म्हणतो की भारी झालं की, तुम्ही म्हणालेला ते फिरायला गेले पाहिजेत, मग फिरायलाच गेले ना, चांगली गोष्ट आहे. तेव्हा चारुहास सर सांगू लागतात, तसं नाही रे ओंकार, अरे तुला माहिती आहे का, भुवनेश्वरीने ना त्या दोघांना घराच्या बाहेर काढले, आणि कसली कोणतीही मदत घ्यायची नाही, अंगावरच्या कपड्यांनीशी त्यांना बाहेर काढलेलं आहे, आणि त्यांनी 10 दिवस बाहेर राहायचं आहे. कसं आहे, मला काळजी वाटते, मला अक्षरा सांगून गेली आहे, तरी पण मला काळजी वाटते, तुम्ही तू आणि रव्या दोघंजण त्यांना बाहेर लांबून जी मदत करता येईल ते करा, त्यांना काय पाहिजे नको ते सर्व पहा, बघा काय होतंय ते. तेव्हा इकडे चारुहास सरांना ओंक्या म्हणतो की चालेल, मी आत्ताच बघतो. चारुहास सर सांगतात, हो, आत्ता थोड्या वेळापूर्वीच ते घराच्या बाहेर पडलेले आहेत. आता ओंक्या आणि रव्या म्हणतात की ठीक आहे, आम्ही जाऊन पाहतो. चारुहास सर सांगतात की नुसतं पाहू नको, जेव्हा ते तुला दिसतील ना, तेव्हा मला कळव, की त्यांची खुशाली कळवत राहा, त्यांच्या आजूबाजूला राहा, 10 दिवसाचा प्रश्न आहे. त्यावेळेस तिकडे ओंक्या आणि रव्या सांगतात की हो. अक्षरा आणि अधिपती फिरत असतात. अधिपती म्हणतो की आता अंगावरच कपडे वाळवायला लागणार आहेत, फक्त आपलं बुजगावणं होणार आहे एवढं नक्की. आणि मग ते पुढे चालत असतात. पाऊस पण कमी झालेला असतो. तर अधिपती म्हणतो, बघितलं का, मी सांगितलं होतं ना अंगावर कपडे वाळणार, बघितलं ना, आता वाळले ना, आता होणार बुजगावणं आपल्या दोघांचं. तर इकडे अक्षरा म्हणते की आता काय करायचं, कुठं शोधायचं घर. तेवढ्यात समोरून ओंक्या आणि रव्या येतात आणि म्हणतात, काय मालक इकडं. तेव्हा अधिपती म्हणतो, अरे जोडगोळी, तुम्ही इकडं कुठं आलात. तेव्हा ओंक्या म्हणतो की तुम्हाला शोधतोय, किती नको नको तिथं शोधलं, आता तुम्ही इथं सापडलंय. तर अधिपती म्हणतो, आम्ही काही पळून नाही गेलेलो, 10 दिवसासाठी घराच्या बाहेर पडलो आहे. ओंकार म्हणतो की हो, कळलं मला ते सगळं,
आणि बरं चला, मी शिवानीला सांगितलं, जेवण बनवायला सांगितले, चला तुम्ही दोघंजण. पण अधिपती म्हणतो नाही रे, नाही चालणार. रव्या म्हणतो चला, माझ्या घराच्या शेजारी ना तुम्हाला खोली बघून देतो, तिथं राहा तुम्ही दोघंजण, सगळं काय ते व्यवस्थित होईल, मी बघेल सगळं. अधिपती म्हणतो तुम्ही म्हणालात हे भरपूर झालं, पण मी ते घेऊ शकत नाही रे, आईसाहेबांची अट आहे. आणि तुला माहिती आहे ना, आईसाहेबांचा शब्द म्हणजे आपल्यासाठी शेवटचा शब्द. बस, त्याच्यापुढं आपण कोणाचं ऐकत नाही. तेव्हा ते दोघंजण म्हणतात की खरंच तुम्ही ऐकलं पाहिजे. अधिपतीला बोलू लागतात की ऐक ऐक, पण अधिपती काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की अरे या इकडे, चला गळा भेट घेऊया, खूप झालं. आणि ते दोघांना सांगतो की चालेल, आहे मी निवांत, काळजी करू नका. त्यानंतर अक्षरा म्हणते अधिपती, ही जी तुम्ही लाख मोलाची माणसं कमवलेत ना, ती लई मोठी गोष्ट आहे. आज तुम्ही फोन न करता तुमचं दुःख त्यांना कळलं, तुम्ही कुठल्या अडचणीत सापडलाय का हे बघण्यासाठी धावत आले, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर अधिपती म्हणतो हे पण आम्ही आईसाहेबांकडूनच शिकलेलो आहे. त्यावरती भोवणे इकडे अक्षरा म्हणते मला शिकवाल का? अधिपती म्हणतो अहो मास्तरीन बाई तुम्ही आहात आणि आम्ही काय तुम्हाला शिकवायचं? अहो तुम्हीच आम्हाला शिकवायचं असतंय. अक्षरा म्हणते नाही, काही गोष्टी कोणी शिकवायच्या हे ठरलेलं नसतं, ते कोणीही शिकवलं तर चालतं. कोणत्या वेळी कोण गुरु असेल काही आपण सांगू शकत नाही. तेव्हा अक्षरा म्हणते बरं आता झालं, आपल्याला जरा सिरियसली विचार केला पाहिजे. आपण घरातून बाहेर पडण्याआधी काहीच विचार केलेला नव्हता, आपल्याला खोली बघितली पाहिजे. मग अधिपती इकडे खोलीसाठी त्याच्या ओळखीतले ब्रोकर आहेत त्यांना कॉल करत असतो, पण 10 दिवसासाठी खोली मिळणं थोडं अवघड झालेलं असतं. इकडं चंची आणि दुर्गीला भुवनेश्वरीने काम सांगितलेलं असतं की अधिपतीच्या रूममध्ये जायचं आणि रूम साफ करायची. तर चंची म्हणते काय का तुझी बहीण आहे ना, मग एवढे घरात नोकर चाकर असताना आपल्याला का पाठवलेलं आहे? दुर्गी म्हणते अगं तुला कळतंय का, संधीचा फायदा करून घ्यायचा. दरवाजा लावते आणि कपाट उघडते आणि त्यात असलेले पैसे काढते आणि प्रत्येक कपाट, प्रत्येक ड्रॉवर दोघीजणी शोधू लागतात. अधिपतीच्या अक्षराच्या कपाटातील त्या पैसे घेतात, त्याचबरोबर अक्षराचे दागिने घेतात. आता दुर्गी म्हणते आता आपण आतनं रूम साफ केली, आता बाहेरनं साफ करायला नोकरांना सांगायची. चंची म्हणते ते लपो सगळं मग नोकरांना सांग. दुर्गी म्हणते हो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपती आणि अक्षरा ब्रोकरशी बोलत आहेत, पण 10 दिवसासाठी रूम भेटत नाही. काही जणांकडे 1 BHK 2 BHK फ्लॅट आहेत. अधिपती म्हणतो भरपूर काम आहे हो, आपल्या कारखान्यात पण कितीतरी कामगारांची गरज आहे, पण कामगार भेटत नाही आहेत की नाही. होईल हो सगळं व्यवस्थित, काही काळजी करायची गरज नाही. आणि मग ते चालत चालत पुढे येतात. 1-2 ब्रोकरला भेटून झालेलं असतं, एका इस्त्रीच्या दुकानाच्या बाहेर ते उभे असतात. आणि मग अधिपती बोलत असतो. तेव्हा अधिपती म्हणतो भाडं किती? बरं ठीक आहे, महिन्याचं देईल. बरं कमिशन? चालेल, किती द्यायचं आता ते? अधिपतीला खरं तर टेन्शन असतं की एवढं भाडं आणि एवढं कमिशन ते देऊ शकेल का. मग तो म्हणतो की चालेल. त्यानंतर इस्त्रीचा दुकानदार ऐकतो आणि अधिपतीला तिकडून तो ब्रोकर सांगतो की पण खोलीच नाही आहे. अधिपती म्हणतो मग आधी सांगायचं ना. अक्षरा म्हणते तहान लागली. तेव्हा ते इस्त्रीच्या दुकानातील काका म्हणतात पाणी प्यायचं आहे का, देऊ का? आणि मग ते अक्षराला पाणी देतात. आणि अधिपतीला म्हणतात की तुम्हाला खोली पाहिजे का? अधिपती म्हणतो हो, 10 दिवसांसाठी. तेव्हा ते काका म्हणतात चांगल्या घरातील आहे. नाही, काय झालं नक्की असं? अधिपती अक्षरा सांगायला लागल्यासारखे असतात, अवघडल्यासारखे वाटतात. तेव्हा ते काका म्हणतात की राहू द्या, नका सांगू, तुम्हाला योग्य वाटत नाही आहे ना. ठीक आहे, माझी खोली आहे, माझ्याकडचे 2 कामगार तिथं राहत होते, ती आत्ता रिकामी आहे, ते गावाकडे गेलेत. मला पण कामाची गरज आहे, पण खोली रिकामी ठेवून काय करू? त्यापेक्षा तुम्ही दोघंजण राहा तिथं, फक्त घाण झालेले आहे, साफ करायला लागेल. अधिपती म्हणतो त्याची काहीच टेन्शन घेऊ नका, मी साफ करायला तयार आहे. आता अधिपती आणि अक्षरा यांना खोली तर मिळालेली आहे, परंतु त्याचबरोबर अधिपतीला इस्त्रीचं कामही मिळालेलं आहे. कारण त्या काकांच्या दुकानातले 2 कामगार हे गावी गेलेले आहेत आणि त्या काकांना 2 कामगारांची गरज आहे. म्हणजेच अक्षरा आणि अधिपतीला इथे इस्त्रीचं काम मिळणार आणि त्या दोघांचा संसार सुरू होणार. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.